नमस्कार मित्रांनो, इतिहासातील महत्त्वाच्या घटना या सिरीजचा आजचा हा आपला 5वा पार्ट आहे. आतापर्यंत आपण गांधीयुगाशी संबंधित माहिती बघत होतो. गांधीयुगाच्या सुरुवातीचा कालखंड आपण बघितलेला आहे. गांधीजींचे भारतात आगमन, चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, पुणे करार, परत जे काय अजून इतर घटना होत्या त्या आत्तापर्यंत झालेल्याच. आपल्या 1935चा कायदा आपण या आधीच्या व्हिडिओच्या शेवटमध्ये बघितला होता. 1935च्या कायद्याच्या नंतरच्या पुढच्या घटना आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूयात. सगळ्यात पहिली घटना आहे 1936चे फैजपूर अधिवेशन. फैजपूर अधिवेशन कुठलं होतं? काँग्रेसचं फैजपूर अधिवेशन म्हणजे काय? 1936मध्ये काँग्रेसने फैजपूर या ठिकाणी अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. डिसेंबर 1936मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे हे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं? तर राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील हे पहिलंच अधिवेशन होतं. 1885मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती आणि 1936मध्ये म्हणजे आत्तापर्यंत जेवढे अधिवेशन झाले होते ते मोठ्या शहरात झाले होते, परंतु ग्रामीण भागातलं हे पहिलंच अधिवेशन होतं राष्ट्रीय सभेचं. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ठराव पास करण्यात आले आणि शेतकऱ्यांचा बहुसंख्य सहभाग या अधिवेशनामध्ये होता. तर 1936चे अधिवेशन महत्त्वाचं गोष्ट काय आहे तर हे पहिलं अधिवेशन होतं राष्ट्रीय सभेचं की जे ग्रामीण भागात झालं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग दिसून आला होता. त्यानंतर पुढची घटना आहे 1937च्या प्रांतिक निवडणुका. 1935मध्ये जो कायदा झाला त्या कायद्यानुसार निवडणुका घेण्यात आल्या 1937मध्ये आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने जे काही सदस्यांची निवड झाली त्या संबंधित माहिती आता आपण बघूयात. तर 1937च्या प्रांतिक निवडणुकांच्या बाबतीत 1935च्या कायद्यानुसार भारतात 1937मध्ये प्रांतिक कायदे मंडळाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने भारतातील 11 पैकी 8 प्रांतात बहुमत मिळवून तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते आणि इतर ठिकाणी कोणत्याही पक्षास बहुमत न मिळाल्याने तिथे संमिश्र सरकार अस्तित्वात आले होते. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना आहे 1939चे दुसऱ्या महायुद्धाला त्यावेळेस सुरुवात झाली होती. त्याची माहिती आता आपण बघूयात. तर 3 सप्टेंबर 1939 या तारखेला इंग्लंडने जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारले. भारतावर त्यावेळेस इंग्लंडचे सरकार राज्य करत होते आणि इंग्लंडने जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे 3 सप्टेंबरलाच व्हाईसरॉय लिनलिथगो, त्यावेळेसचा व्हाईसरॉय होता लिनलिथगो, व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी भारतीयांना विश्वासात न घेता भारत इंग्लंडच्या बाजूने महायुद्धात उतरेल अशी घोषणा केली. म्हणजे इंग्लंडचे आणि जर्मनीचे युद्ध सुरू झाले. भारताचा यात काही संबंध नव्हता तरीसुद्धा भारताच्या प्रतिनिधींचा विश्वास न घेता म्हणजे त्यांना न विचारता लिनलिथगोने भारतीयांचाही महायुद्धात समावेश झाला अशी घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसने युद्धात लढण्यासाठी सरकारसमोर भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची अट ठेवली. ही अट फेटाळल्यामुळे 1 नोव्हेंबर 1939 या तारखेला 8ही प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. भारतातील जेवढे काही सदस्य 1937च्या निवडणुकीत निवडून आले होते त्या सर्व सदस्यांनी म्हणजे त्या सरकारने इंग्लंडसमोर एक प्रस्ताव मांडला की आम्ही महायुद्धामध्ये समावेश घेतो म्हणजे तुमच्या बाजूने लढतो, परंतु महायुद्धाच्या समाप्तीनंतर आम्हाला स्वातंत्र्य दिले तरच आम्ही त्यामध्ये समावेश घेऊ. परंतु त्यांची ही मागणी अमान्य झाल्यामुळे 1 नोव्हेंबर 1939ला 8च्या 8 जे 8 प्रांतिक सरकार काँग्रेसचे तयार झाले होते त्या सर्व सदस्यांनी तिथे राजीनामा दिला. मुस्लिम लीगने हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला, कारण सर्वांनी राजीनामा दिल्यामुळे मुस्लिम लीगच्या सदस्यांना त्या इथं कायदेमंडळात थोडासा फायदा झाला. त्यामुळे तो दिवस त्यांनी मुक्ती दिन म्हणून साजरा केला. यानंतर आता पुढची महत्त्वाची घटना आहे 8 ऑगस्ट 1940ची ऑगस्ट घोषणा. ऑगस्ट घोषणा ही काय होती? तर 8 ऑगस्ट 1940 रोजी लॉर्ड लिनलिथगो
लॉर्ड लिनलिथगो यांनी केलेल्या ऑगस्ट घोषणा, या घोषणेला खूप महत्त्व आहे. म्हणजेच काय, कोणती होती ही घोषणा? तर भारतात वसाहतीचे स्वराज्य देण्यात येईल अशी घोषणा लॉर्ड लिनलिथगो यांनी केली होती. कधी केली होती? 8 ऑगस्ट 1940ला. ही तारीख महत्त्वाची आहे ऑगस्ट घोषणेची. कोणी केली? लिनलिथगो यांनी. आणि कोणत्या तारखेला केली? 8 ऑगस्ट 1940ला. ही घोषणा काय होती? तर भारतास वसाहतींचे स्वराज्य देण्यात येईल. युद्ध सुरू होते आणि युद्ध समाप्तीच्या नंतर अल्पसंख्याकांच्या हितास प्राधान्य देणाऱ्या घटना निर्मितीस प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे घटना निर्मिती केली जाईल अशी घोषणा या ऑगस्ट घोषणेमध्ये होती. परंतु मुस्लिम लीग व काँग्रेस या दोघांनीही ही योजना फेटाळून लावली. ऑगस्ट घोषणेनंतर सुरू झाली ती वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात. वैयक्तिक सत्याग्रह का करण्यात आला? तर युद्धामध्ये इंग्लंड गुंतलेले असताना त्यांना जर अजून दबाव आणला तर ते आपल्याला स्वातंत्र्य देतील. परंतु एकदम उठाव न करता वैयक्तिक एका व्यक्तीने सत्याग्रह करणे असे ठरवण्यात आले. त्यालाच आता आपण म्हणतो वैयक्तिक सत्याग्रह. तर बघूयात आपण काय माहिती आहे 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहाची. तर युद्धकाळामध्ये इंग्लंडला अधिक संकटात न टाकण्याच्या हेतूने व आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी महात्मा गांधींनी 1940मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम हातात घेतली होती. वर्धा येथील बैठकीमध्ये विनोबाजींना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ठरवण्यात आले. त्यामुळे पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण असा जर प्रश्न विचारला तर ते उत्तर असेल विनोबा भावे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण? विनोबा भावे. शांततामय व अहिंसक मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे ध्येय होते. म्हणजे युद्धाच्या विरोधी प्रचार करणे हा वैयक्तिक सत्याग्रहाचा हेतू होता. परंतु कसा? तर शांततामय व अहिंसक मार्गाने विरोध करणे युद्धाच्या विरोधात. तर 17 ऑक्टोबर 1940ला हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे होते. त्यानंतर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण? पहिले विनोबा भावे. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण? दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर तिसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? तर ते होते वल्लभभाई पटेल. तर अशा प्रकारे 3 नावे महत्त्वाचे आहेत. पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे, दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे वल्लभभाई पटेल. वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू होती. त्यानंतर वैयक्तिक सत्याग्रह या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये जवळजवळ 25,000च्या वर वैयक्तिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला होता. यानंतर 1942मधली क्रिप्स योजना महत्त्वाची आहे. क्रिप्स योजना काय होती? तर 23 मार्च 1942 रोजी सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. त्यालाच आपण क्रिप्स मिशन असे म्हणतो. त्यांचा हेतू काय होता? तर युद्ध जे सुरू होते त्या युद्ध प्रयत्नांना भारताचा पाठिंबा मिळवणे हे क्रिप्स योजनेचे उद्देश होता. भारतातील त्या योजनेमध्ये क्रिप्स योजनेने जी क्रिप्स योजना जाहीर केली त्या योजनेमध्ये काय सांगण्यात आले होते? भारतात संघराज्याची त्वरित निर्मिती करून त्याला वसाहतींचे स्वराज्य देण्यात येईल. म्हणजेच भारतात आता संघराज्य निर्माण केले जाईल आणि त्या संघराज्याला वसाहतींचे स्वराज्य देण्यात येईल. म्हणजे इंग्रजांच्या वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य, इंग्रजांच्या सत्तेच्या अंतर्गत स्वातंत्र्य देण्यात येईल. युद्ध समाप्तीच्या नंतर घटना निर्मितीसाठी घटना समितीची स्थापना केली जाईल. घटना समिती स्थापन करण्याची घोषणा या क्रिप्स योजनेमध्ये करण्यात आली होती. पहिली घोषणा होती की युद्ध समाप्तीच्या नंतर संघराज्य दिले जाईल आणि वसाहतींचे स्वराज्य दिले जाईल. आणि त्यासोबत युद्ध समाप्तीच्या नंतर घटना निर्मितीची घोषणा या समितीमध्ये करण्यात आली, या योजनेमध्ये करण्यात आली. प्रांतांना व स्थानिक सरकारांना या संघराज्यात सामील होण्याचे अथवा न होण्याचे अधिकार देण्यात आले होते. ते त्यांचं स्वैच्छिक इच्छा होती की त्यांनी संघराज्यात सामील व्हावे किंवा न होऊ नये. परंतु ही योजना काँग्रेसने व मुस्लिम लीगने फेटाळून लावली आणि ही योजनासुद्धा या इथे फोल ठरली. क्रिप्स मिशन म्हणजे 1942चे हे जे क्रिप्स मिशन होते ते क्रिप्स मिशन फसल्यानंतर राष्ट्रसभेने स्वातंत्र्य चळवळ अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून निर्माण झाली चले जाव चळवळ. क्रिप्स योजना आता फेटाळून लावल्यानंतर स्वातंत्र्यासाठी आणखीन जास्त प्रयत्न करण्यासाठी चले जाव चळवळीला सुरुवात करण्यात आली होती. तर हे इथे सुद्धा
8 ऑगस्ट 1942 या तारखेला गांधीजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा, डू ऑर डाय हा संदेश दिला. याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले. त्यामुळेच या योजनेला आपण चले जाव चळवळ असे म्हणतो. तर गांधीजींनी 8 ऑगस्टला अशी घोषणा केली की चले जाव घोषणा केली आणि करा किंवा मरा अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच 9 ऑगस्टला गांधीजी, पंडित नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह एकूण 148 महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध करून त्यांना जेरबंद करण्यात आले आणि आज्ञास्थळी पाठवण्यात आले. प्रमुख नेत्यांना अटक झाल्यामुळे न डगमगता जनतेने स्वतःच चले जाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. म्हणजे आता प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे इंग्रजांना असे वाटले की ही चळवळ आता यापुढे चालणार नाही, परंतु तरीसुद्धा लोकांनी ती चळवळ कायम तशीच चालू ठेवली. देशभरातील शाळा, महाविद्यालये, कारखाने ही ओस पडली. बालक असतील किंवा स्त्रिया असतील हे सर्वजण रस्त्यावर आले आणि इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी नारेबाजी सुरू केली की आता चले जाव चळवळ यातून प्रकार झाली की इथून पुढे इंग्रजांनी भारतात राहू नये, त्यांनी आपापल्या मायदेशी परत निघून जावे. यासाठी ह्या आंदोलनाची सुरुवात झाली होती. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेते हे भूमिगत राहून जनतेस मार्गदर्शन त्यांनी केले होते. तर या भूमिगत म्हणजे चले जाव चळवळीला दुसरं एक नाव देण्यात आलं होतं की भूमिगत आंदोलन. या भूमिगत आंदोलनामध्ये कोणकोणते नेते होते की जे भूमिगत राहून म्हणजे अंडरग्राऊंड राहून लोकांना मार्गदर्शन करत होते. तर त्यात एक जयप्रकाश नारायण, त्यानंतर राम मनोहर लोहिया, त्यानंतर अच्युतराव पटवर्धन, अरुणा आसफ अली आणि सुचिता कृपलानी अशा अनेक नेत्यांची नावे त्यामध्ये होती. परीक्षेत तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की भूमिगत नेते कोणकोणते होते, म्हणजे भूमिगत आंदोलनातील प्रमुख नेते कोण. जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा आसफ अली, सुचिता कृपलानी आणि युसुफ मेहर अली अशी काही नावे आपण लक्षात ठेवू शकतो. परीक्षेला याच नावांवर जास्त प्रश्न विचारले जातात. या भूमिगत नेत्यांनी सरकारी शस्त्राग्रे व खजिने लुटली, दळणवळणाची मोडतोड केली व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. अशा प्रकारे चले जाव चळवळीस प्रत्यक्ष भूमिगत आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराष्ट्रात 1942 साली सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सरकार स्थापन केले होते. याशिवाय 1942च्या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी, चिमूर, यावली, महाड, अहमदनगर, पारठी, पाथर्डी, गारगोटी, नंदुरबार येथील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध केलेले लढे महत्त्वपूर्ण होते. अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या छोडो भारत चळवळीचा शेवट 1947च्या स्वातंत्र्यप्राप्तीने झाला. भारताच्या स्वातंत्र्यातील शेवटच्या 2 महत्त्वाच्या घटना, पहिली 1946चे कॅबिनेट मिशन आणि दुसरी म्हणजे 1947चे माउंटबॅटन योजना आणि त्यानुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर बघूयात आपण 1946चे कॅबिनेट मिशन म्हणजे काय होते. तर जुलै 1945मध्ये इंग्लंडमधील निवडणुकीत हुजूर पक्ष पराभूत होऊन मजूर पक्षाचे क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान बनले. 15 मार्च 1946 भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये केली. क्लेमेंट ॲटलीने भारताला लवकरच स्वातंत्र्य दिले जाईल याबद्दल घोषणा करून टाकली. 16 मे 1946ला त्रिमंत्री योजना जाहीर झाली. त्रिमंत्री योजनेमध्ये जे 3 मंत्री होते ते कोण होते, तर पहिले होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, दुसरे सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे A.V. अलेक्झांडर. त्रिमंत्री योजना मध्ये जे मंत्री होते ते तिन्ही मंत्री कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, म्हणून या त्रिमंत्री योजनेलाच कॅबिनेट मिशन असे म्हणले जाते. कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना. पॅथिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर असे 3 त्रिमंत्री यामध्ये होते, इंग्लंडचे मंत्री. भारतात या योजनेमध्ये काय सांगण्यात आले होते, त्रिमंत्री योजनेमध्ये महत्त्वाच्या काही नोंदी बघू आपण. भारतातील संस्थाने व प्रांत यांचे मिळून संघराज्य स्थापन करण्यात यावे. म्हणजे भारतातील जे प्रांत होते आणि जे काही संस्थाने होते त्यांना मिळून
एक संघराज्य स्थापन करणे. त्यानंतर नव्या संघराज्याच्या संविधान निर्मितीसाठी लोकसंख्येच्या आधारावर सदस्यांची निवड करावी. म्हणजे संविधान तयार करण्यासाठी या योजनेमध्ये तरतूद करण्यात आली होती आणि त्या संविधान सभेवर लोकसंख्येच्या आधारावर सदस्यांची निवड करण्याची तरतूद होती. भारतातील प्रमुख पक्षांचे जे काही प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षांचं एक हंगामी सरकार स्थापन करून नवीन संविधान तयार होईपर्यंत ते सरकार सत्तेत राहील. म्हणजे जेव्हा इंग्रज जातील तेव्हा नवीन संविधान तयार होईपर्यंत भारतात या प्रमुख पक्षांचं एक हंगामी सरकार कार्य करेल अशी तरतूद त्रिमंत्री योजनेमध्ये करण्यात आली होती. त्रिमंत्री योजनेमध्ये अनेक उणिवा जरी असल्या तरीसुद्धा प्रथमच घटना निर्मितीची संधी मिळाल्यामुळे काँग्रेसने ही योजना स्वीकारली. 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली हंगामी सरकारची स्थापना झाली. परंतु मुस्लिम लीगचा या सर्वांमध्ये मुख्य मागणी होती की त्यांना पाकिस्तान वेगळा पाहिजे होता आणि त्या मागणींचा हट्टापायी 16 ऑगस्ट 1946 हा दिवस त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला. प्रत्यक्ष कृती म्हणजे काय होतं तर हा दिवस बॅरिस्टर जिना यांच्या आग्रहावरून मुस्लिम लीगने पाकिस्तानाच्या निर्मितीसाठी भारतातील असंख्य हिंदूंची कत्तल केली. लाखो घरे जाळली, दंगली केल्या, अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. तर ह्या सर्वांच्या पाठीमागे एकच हेतू होता की मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान हवे होते आणि त्या मागणीसाठी केलेल्या कृतीला त्यांनी प्रत्यक्ष कृती हे नाव दिलं होतं. तर 16 ऑगस्ट 1946 या तारखेला प्रत्यक्ष कृती दिन पाळण्यात आला. तर ही तारीख लक्षात ठेवा, 16 ऑगस्ट 1946 या तारखेला मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन केला. म्हणजेच असंख्य हिंदूंची कत्तल केली किंवा जे जाळपोळ असेल, दंगली असेल, या सर्व घटना त्यांनी 16 ऑगस्टला घडून आणल्या प्रत्यक्ष कृतीच्या नावाखाली आणि त्याच्या मागचा हेतू होता की वेगळ्या पाकिस्तानाची निर्मिती. आणि या अशा अनेक कारणांमुळे, दबावामुळे शेवटी भारताला पाकिस्तान वेगळं करण्याची योजना मान्य करावी लागली. मध्ये मार्चमध्ये आपल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी क्लेमेंट ॲटली यांनी वॅवेल यांच्या जागी लॉर्ड माउंटबॅटन यांना नवे व्हॉइसरॉय म्हणून नियुक्त केले. माउंटबॅटन, त्यामुळे त्या योजनेला आपण माउंटबॅटन योजना असं म्हणतो. नवे व्हॉइसरॉय आता कोण आले भारतात? माउंटबॅटन. 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन यांनी आपली योजना घोषित केली. माउंटबॅटन घोषणेचे महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या? पहिली तरतूद होती फाळणीद्वारे, म्हणजे भारत आणि पाकिस्तान आता वेगळे होणार होते. फाळणीद्वारे भारत व पाकिस्तान ही 2 नवीन राज्ये निर्माण करण्यात येतील. त्यानंतर पंजाब व बंगाल प्रांत जो पाकिस्तानला लागून होता, पंजाब आणि बंगाल प्रांत, त्यांचे विभाजन तेथील सदस्यांच्या निर्णयानुसार होईल. 1947 मध्ये ब्रिटिश निघून गेल्यानंतर भारत आणि पाक यांच्यातील सीमा निश्चित करण्यात यावी. म्हणजे जेव्हा ब्रिटिश निघून जातील तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमा निश्चित केली जावी. संस्थानिकांना राज्यात सामील होण्याचे व स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. म्हणजे भारतात राजे राजवाड्यांचे जे संस्थाने होते त्या संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये संघराज्यात सामील व्हावे किंवा स्वतः स्वतंत्र राहावे यासाठी त्यांना एक ऐच्छिक मुदत देण्यात आली होती की जर तुम्हाला भारतात सामील व्हायचं असेल तर व्हा किंवा तुम्ही स्वतः स्वतंत्र राहा. मग ह्याच संस्थानांना एकत्र करण्यासाठी वल्लभभाई पटेल यांनी योजना आखून सर्व संस्थाने भारतात विलीन करून घेतली होती. फक्त 3 संस्थाने राहिली होती. एक होता जुनागड, दुसरं जम्मू काश्मीर आणि तिसरा एक होता हैदराबाद. तर ही 3 संस्थाने शेवटी ही 3 सुद्धा संस्थाने भारतात विलीन करण्यात आली होती. तर माउंटबॅटन योजनेनुसार माउंटबॅटनने जी योजना तयार केली व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांनी, त्या योजनेनुसार एक कायदा करण्यात आला. त्याच कायद्याला आपण म्हणतो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. हा कायदा कधी करण्यात आला होता? 18 जुलै 1947 या तारखेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला. नीट लक्षात घ्या. माउंटबॅटन योजना कधी घोषित झाली? 3 जूनला 1947ला आणि त्याच साली 18 जुलै 1947ला त्या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला. त्याच कायद्यानुसार भारताला
स्वातंत्र्य मिळाले. कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947 या तारखेला भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. आणि अशा प्रकारे एकूण 150 वर्ष इंग्लंडने जे भारतावर राज्य केले होते त्या राज्याचा तो राज्यकारभार आता संपुष्टात आला होता आणि भारत स्वतंत्र झाला होता. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जो इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये आपण सर्वप्रथम बघितलं की इंग्रजांचे भारतात आगमन झाले. त्यांनी सुरुवातीला व्यापार करण्यासाठी भारतामध्ये सनद घेतली, व्यापारास सुरुवात केली, व्यापार वाढवत नेला. व्यापार वाढवत असताना त्यांनी अनेक ठिकाणच्या राजवाड्यांच्या राजकारणामध्ये थोडासा हस्तक्षेप करून तेथील जे काही राजवाड्यांचा कमकुवतपणा होता तो जाणून तो प्रदेश गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशा प्रकारे सर्वात पहिल्यांदा 1757 त्यांनी प्लासीच्या लढाईमार्फत बंगालमध्ये त्यांच्या साम्राज्याचा पाया रोवला. ईस्ट इंडिया कंपनीचा 1757 पासून 1857 पर्यंत जो काही प्रदेश परत त्यांनी वाढवत नेला भारतामध्ये. मग त्यामध्ये गव्हर्नर असेल, गव्हर्नर जनरल असतील, परत भारताचा गव्हर्नर जनरल असेल, अशा प्रकारे साम्राज्य विस्तार करत करत ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा शेवट 1857च्या युद्धामुळे झाला. आणि तिथून पुढे इंग्लंडच्या राणीने भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली आणि हे राज्य 1857 पासून ते 1947 पर्यंत चालू होते. या सर्व घटनाक्रमामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्या आत्तापर्यंतच्या 5 पार्टमध्ये आपण बघितल्या. आता इथून पुढे इतिहासाचे जे लेक्चर होतील त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक वाईज लेक्चर घेणार आहोत. यामध्ये समाजसुधारक असतील, महत्त्वाचे वृत्तपत्र असतील, त्यानंतर महत्त्वाच्या संघटना असतील, त्यासोबत भारतामधील जे काही महत्त्वाचे व्हाईसरॉय असतील किंवा महत्त्वाचे कायदे असतील त्यांच्या संबंधित जे काही परीक्षेत प्रश्न विचारले जातात त्यावर सेपरेट व्हिडिओ आता यापुढे आपण इतिहासाचे बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही हे 5 पार्टमधला जो इतिहास आहे तो पहिल्यांदा पूर्ण डोळ्याखालून घालून घ्या. आणि हे जे इतिहास आहे हा इतिहास एका स्टोरीच्या रूपात लक्षात ठेवा, म्हणजे इतर घटक तुम्हाला पाठ करायला अवघड जाणार नाही.